नमस्कार श्रोताहो, कशा आहात तुम्ही सगळे. आज आपण एका या वैदिक ॲस्ट्रॉलॉजी प्रोग्रामबद्दल माहिती घेणार आहोत आणि या प्रोग्राममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या प्रोग्राममध्ये आपण समजणार आहोत की वैदिक ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिष आचार्य हे एक्झॅक्टली काय आहे. सर ॲक्च्युली आहे ज्योतिष विद्या. ज्योतिष विद्या, ओके, ज्योतिष विद्या. आणि आपले मिस्टर शिंदे साहेब इथे आहेत जे वैदिक ॲस्ट्रॉलॉजीची प्रॅक्टिस बरेच वर्ष म्हणजे जवळजवळ 12 वर्षापासून बँगलोरमध्ये करतायत. तर आपण त्यांच्याशी सरळ बोलूया. नमस्कार मिस्टर शिंदे, कसे आहात तुम्ही? नमस्कार मिस्टर अभिजित शिलोत्री. ग्रेट, प्लेजर मीटिंग यू. लाईकवाईज. ओके मिस्टर शिंदे, तुम्ही एवढे ॲडिक्वेट डिटेल्स दिले तुमच्या ॲस्ट्रॉलॉजी बद्दल आणि तुमचे एवढे व्हिडिओज वगैरे येत आहेत युट्यूब मध्ये, तरी सुद्धा मला विचारायचंय तुम्हाला की एक्झॅक्टली ज्योतिष विद्या काय आहे. व्हॉट इज वैदिक ॲस्ट्रॉलॉजी? ज्योतिष विद्या म्हणजे तो विषय आहे ज्या विषयाच्या आधारावर आपण हॉरोस्कोपचं विश्लेषण करतो. हॉरोस्कोपला आपण बर्थ चार्ट म्हणून पण रेफर करतो. त्याला भारतीय वेगळ्या वेगळ्या भारतीय भाषांमध्ये आपण काय म्हणतो म्हणजे कुंडली किंवा पत्रिका म्हणतो आपण त्याला. बरोबर. तर ज्योतिषविद्या म्हणजे हॉरोस्कोप, पत्रिका, कुंडली ह्याचं विश्लेषण करणं भविष्याच्या दृष्टिकोनातलं. आणि ह्या आता ॲस्ट्रॉलॉजी मध्ये किती वर्ष झाली क्षेत्रामध्ये तुमची नेमकं? मी 15 वर्षापासून वैदिक ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टेशन मध्ये इन्व्हॉल्ड आहे. अच्छा. आणि ही तुमची कन्सल्टन्सी कुठे ऑफर करतात? प्रॅक्टिस कुठे करता तुम्ही? माझं ऑफिस बँगलोरच्या सेंट्रल एरियामध्ये स्थित आहे, जिथे मी वैदिक ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो. आणि ही तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये पण देता ऑफर? हो. का म्हणजे माझे फारसे क्लायंट्स आहेत जे महाराष्ट्रात आहेत, दिल्लीमध्ये आहेत, वेस्ट बेंगालमध्ये आहेत आणि फॉरेन कंट्रीजमध्ये पण आहेत, जसं की US, UK, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका. तर ते माझ्या ऑफिसमध्ये येऊन घेऊ शकत नाहीत ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टेशन फेस टू फेस, तर त्यांच्यासाठी मी ऑनलाईन प्रोव्हाइड करतो. नॅचरली. आणि एकंदरीत किती भाषेमध्ये तुम्ही हे कन्सल्टेशन देऊ शकता? मी इंग्लिश, हिंदी, कन्नडा आणि मराठी लँग्वेजेसमध्ये ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो. राईट. थँक्यू मिस्टर शिंदे. आता लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. हे आता वैदिक ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे आपण म्हणतो दिस इज कनेक्टेड विथ डेस्टिनी किंवा मराठीमध्ये डेस्टिनीला काय म्हणतात तुमच्या भविष्य. सो तुम्हाला कधीपासून तुमच्या ह्याच्यामध्ये विश्वास यायला लागला की या कन्सेप्ट, या डेस्टिनीच्या कन्सेप्ट मध्ये तुमचा केव्हापासून विश्वास यायला लागला? मी माझ्या जीवनात अनेक घटना म्हणजे सिच्युएशन्स, डिफिकल्ट सिच्युएशन्स, गुड सिच्युएशन्स फेस केले. तर त्या काळात मी ॲस्ट्रॉलॉजिस्टचे प्रेडिक्शन्स बघितले जेव्हा मी डिफिकल्ट सिच्युएशन्समध्ये जात होतो आणि ॲस्ट्रॉलॉजिस्टचे प्रेडिक्शन्स एकदम करेक्ट आले. तर मी फार इम्प्रेस झालो त्या ज्योतिषविद्या म्हणजे त्या सब्जेक्टला घेऊन. तर तसं माझा विश्वास जास्त होत गेला त्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आणि तसं त्यामुळे माझा विश्वास पण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जास्त होत गेला. आणि या ह्युमन सोसायटीमध्ये बरेच व्हेरिएशन्स आपल्याकडे मिळतात आपल्याला. म्हणजे एज्युकेशन म्हणा, प्रोफेशन म्हणा, पर्सनॅलिटी म्हणा, हेल्थ म्हणा, टॅलेंट म्हणा. तर मला तुम्हाला अजून या गोष्टी प्रत्येकामध्ये थोडंसं डिटेल विचारायचं. म्हणजे तुमचं मॅटर या रिलेटेड टू या भविष्याबद्दल मला काहीतरी एक्झाम्पल्स द्या. व्हेरिएशन म्हणजे एज्युकेशन मध्ये काय व्हेरिएशन तुम्ही बघितलं? ओके. ॲक्च्युली कसं आहे की आणखीन एक कारण, माझा जो विश्वास एकदम डीप ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पडला त्याचं मूळ कारण हे आहे की जगामध्ये सगळ्या क्षेत्रात, सगळ्या बाबतीत भरपूर व्हेरिएशन्स दिसतात. ओके. तर तुम्ही कुठल्या व्हेरिएशन्सबद्दल आधी विचारत होता? एज्युकेशन बद्दल विचारतो. तर तुम्ही बघितलं तर काय काय लोक वेल एज्युकेटेड असतात, काय काय लोक यांना फक्त 10वी मॅट्रिक पर्यंतच एज्युकेटेड असतात, काय काय लोकांना फॉरेनमध्ये जाऊन एज्युकेशन करण्याचा योग असतो, काय काय लोकांना म्हणजे चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळतात, मग काय काय लोक इंजिनियर होतात, डॉक्टर होतात, काय काय लोक म्हणजे फार्मसीमध्ये जातात. तर ह्या एज्युकेशनमध्ये आपण एवढे व्हेरिएशन्स बघतो. तर ह्याचा अर्थ हेच आहे, वेगवेगळे प्रोफेशन मध्ये. तर ह्याचा अर्थ हेच आहे की सगळ्यांचं भाग्य
नुसार जे एज्युकेशन त्या माणसाला मिळायला पाहिजे तेच एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये तो माणूस जातो. आणि काही पर्सनॅलिटीज बद्दल काही उदाहरण देऊ शकता का तुम्ही? हो, आता काय काय लोक म्हणजे चांगल्या स्वभावाचे असतात, काय काय लोक वाईट स्वभावाचे असतात, काय काय लोक डायनॅमिक आणि एंटरप्राइझिंग असतात, ओके, काय काय लोक इंट्रोवर्ट असतात. तर हे व्हेरिएशन्स आपण ह्युमन सोसायटीमध्ये पण बघतो वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये. तर माझं काय म्हणणं आहे की ज्या माणसाचं भाग्य कसं असतं तसंच त्या माणसाला ते एक युनिक पर्सनॅलिटी मिळते. आणि टॅलेंट्स बद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे काही काही जणांचं बॉर्न टॅलेंट्स असतात, तर ह्यांच्यामधली काही व्हेरिएशन्स आहेत का? आता तुम्ही बघितलं तर काय काय लोकांना स्पोर्ट्समध्ये टॅलेंट असतं, काय काय लोकांना सिंगिंगमध्ये टॅलेंट असतं, काय काय लोकांना रायटिंगमध्ये टॅलेंट असतं, काय काय लोकांना बोलण्यामध्ये, ड्रामामध्ये, ड्रामॅटिक्समध्ये टॅलेंट असतं. तर सगळ्यांना एक एक युनिक टॅलेंट ही प्रकृती त्यांना देते. तर ह्याच्यावरूनच आपण एक निष्कर्ष काढू शकतो की भाग्यानुसार एक एक टॅलेंट एक एक युनिक पर्सनॅलिटीला मिळतं. आणि या फायनान्शियल स्टेटस बद्दल तुम्ही काय बोलू शकता? ह्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स आहेत का? आता बघितलं तर तुम्ही काय काय लोक फार गरीब असतात, काय काय लोक फार श्रीमंत असतात, काय काय लोक मिडल क्लास असतात, काय काय लोकांना फिनान्शियल लायबिलिटीज असतात. तर हे व्हेरिएशन्स पण आपण फिनान्शियल दृष्टिकोनाने बघितलं तर आपण निष्कर्ष काढू शकतो की म्हणजे भाग्यानुसारच माणसाची फिनान्शियल सिच्युएशन डिटर्मिन होते. आणि अशी बरीच तुमची उदाहरणं फॅमिली प्रॉब्लेम्स मध्ये पण माहिती आहे का? तुमच्या कुणी आलंय का तुमच्याकडे? हो, फॅमिली प्रॉब्लेम्समध्ये पण व्हेरिएशन्स तुम्ही बघा. काय काय लोकांच्या फॅमिलीजमध्ये भरपूर इंटरनल फॅमिली कॉन्फ्लिक्ट्स असतात, ओके. काय काय फॅमिलीजमध्ये घराचं एन्व्हायरमेंट चांगलं नसतं, म्हणजे वडील अल्कोहोलिक असतात, नाहीतर आईवडिलांमध्ये फार भांडणं होत असतात, ओके. गरिबी असते, ओके. काय काय फॅमिलीजमध्ये एक हार्मनी असते. तर आपण हे व्हेरिएशन्स पण बघितले तर आपण निष्कर्ष काढू शकतो की भाग्यानुसार फॅमिलीची एन्व्हायरमेंट दर प्रत्येक माणसाला या जगामध्ये मिळते. मिस्टर शिंदे, मंडळी, तुमचं बॅकग्राऊंड काय होतं या वैदिक ॲस्ट्रॉलॉजीच्या व्यवसायात येण्याच्या ऐवजी? तुमचं फुल फ्लेज मॅनर तुमचं आधी काय होतं? ॲक्च्युली माझे जे अकॅडमिक क्वालिफिकेशन्स आहेत ते आहेत इंजिनिअरिंग, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि MSc इन सायकोथेरपी. हां, तर मी पूर्वी IT इंडस्ट्रीमध्ये होतो. मी 24 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये काम केलं. मी US मध्ये पण काम केलं, मिडल ईस्टमध्ये पण काम केलं. मी चांगल्या पोझिशनवरती IT इंडस्ट्रीमध्ये होतो. पण नंतर मी ॲस्ट्रॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये आलो आणि आय एम ऑल्सो सायकोथेरपिस्ट, काउन्सिलर अँड अ फॅमिली थेरपिस्ट. तर ते प्रॅक्टिस पण ॲस्ट्रॉलॉजी प्रॅक्टिस बरोबर पॅरलली चालू आहे. पण तुम्ही एवढं मोठं चांगलं करिअर अमेरिकेमध्ये, मिडल ईस्टमध्ये, एवढं सगळं चांगलं पैसे असताना तुम्ही हे सोडून फुल टाइम वैदिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आलात? म्हणजे इथे जास्त पैसे मिळतात का काय? जास्त पैसे असं नाही. वैदिक ॲस्ट्रॉलॉजी जी प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिस थ्रू दॅट प्रॅक्टिस तुम्ही फार लोकांना मदत करू शकता, मार्गदर्शन करू शकता. आणि दुसरं काय की मी कंटाळलो, 24 वर्ष सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये राहून मी कंटाळलो आणि मला एक स्वतःची प्रॅक्टिस करायची होती ॲस्ट्रॉलॉजी संबंधित आणि काउन्सिलिंग, फॅमिली थेरपी, सायकोथेरपी संबंधित. तर मी ह्या क्षेत्रात आलो का म्हणजे एका वयानंतर आपल्याला पण दुसरं काहीतरी करावं असं वाटतं आणि आपल्याला आपली लाईन चेंज करावंसारखी वाटते. तर त्यामुळे मी आलो. असं तुम्ही आता फुल टाइम ॲस्ट्रॉलॉजर आहात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप आनंद आहे की आधी एम्प्लॉयमेंट प्रायव्हेट सेक्टरमध्ये होते ते तुम्हाला कधी कधी मिस करतात? नाही, मी अजिबात पूर्वी प्रायव्हेट एम्प्लॉयमेंटमध्ये होतो त्या फेजला मी मिस करत नाही. ॲक्च्युली ही फेज जी आहे ॲस्ट्रॉलॉजर प्रॅक्टिसची फेज, ही फेज अजून एक्साइटिंग आहेत का म्हणजे वेगळे वेगळे लोक, वेगळे वेगळे लेयर्स ऑफ सोसायटी, वेगळे वेगळे वॉक्स ऑफ लाईफ, वेगळे वेगळे प्रोफेशन्स येतात, अनेक प्रॉब्लेम घेऊन येतात. तर ते प्रॉब्लेम्सचं विश्लेषण करणं, त्यांचं मार्गदर्शन ॲस्ट्रॉलॉजीच्या आधारावर करणं, तर हे आवडतं मला. आणि ह्याच्या थ्रू आपण फार लोकांची खरं म्हणजे मदत करू शकतो असं आहे. पण मला सांगा, आता टुडे इन दिस सेंचुरी एवढी ॲडव्हान्समेंट आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजीची, सगळे ग्लोबलायझेशनच्या गोष्टी करतात, तरी सुद्धा तुम्हाला आजच्या जगामध्ये माणसं अशी भेटतात ज्यांची एक सायंटिफिक टेम्परामेंट या व्यवसायात अजून विश्वास करतात, डेस्टिनीवर विश्वास करतात
आणि अजून ॲस्ट्रॉलॉजरकडे जातात त्यांचे आन्सर मिळवण्यासाठी. तुम्हाला वाटतं अजून अशी लोक आहेत खूप? ॲक्च्युली एक काळ होता 20-25 वर्षापूर्वी, जेव्हा ग्लोबलायझेशन झालं, इंडस्ट्रियलायझेशन झालं आणि एक रॅपिड ॲडव्हान्समेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लोकांनी फेस केलं. त्यावेळी सायंटिफिक टेम्परमेंट एवढं हाई होतं लोकांमध्ये की लोक ॲस्ट्रॉलॉजी, स्पिरिच्युॲलिटी आणि स्पिरिच्युॲलिटी रिलेटेड सब्जेक्ट्समध्ये तेवढा विश्वास नाही ठेवायचे. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम लोकांनी वेगळे वेगळे डिफिकल्ट सिच्युएशन्स, चांगले सिच्युएशन्स, गुड सिच्युएशन्स, टेरिबल सिच्युएशन्स हे जेव्हा फेस करायला फेस करायला लागले, तर नंतर त्यांना कळून चुकलं की असं भाग्य नाहीतर एक कॉस्मिक एनर्जी नाहीतर स्पिरिच्युअल फोर्सेस आहेत जे आपल्या भाग्याचं नियंत्रण करतात, कंट्रोल करतात. तर तुम्ही बघितलं तर आजकाल सॉफ्टवेअर इंजिनियर, मोठे मोठे इंजिनियर्स, सायंटिस्ट, डॉक्टर्स, कुठल्याही चार्टर्ड अकाउंटंट्स असो, कोणी असो, they are coming back to spirituality and spirituality related subjects like astrology, healing, ayurveda, yoga and so on. पण मला सांगा, आता आपण म्हणतो आम आदमी अख्ख्या जगाच्या पाठीवर कुठेही का अजून त्या भविष्यावरती विश्वास करेल? कॉन्सेप्ट ऑफ डेस्टिनीमध्ये त्यांचा विश्वास असेल अजून? असं काय कंपल्सरी रूल नाहीये की कोणीही भाग्याच्या कॉन्सेप्टवरती विश्वास करावा. म्हणजे वैदिक ॲस्ट्रॉलॉजी डेस्टिनी प्रेडिक्ट करू शकतं का, हा माझा प्रश्न आहे. हो, तसाच तुमचा प्रश्न असेल तर 5,000 वर्षापूर्वी वेन वैदिक सिव्हिलायझेशन स्टार्टेड ग्रोईंग, आमचे जे महाऋषी, मोठे मोठे सेंट्स होते, आपले जे ऋषी होते, ते लोक फार मोठे मॅथमॅटिशियन्स होते, सायंटिस्ट होते. त्या लोकांनी म्हणजे टाइमपाससाठी ह्या वैदिक ॲस्ट्रॉलॉजी सब्जेक्टचा शोध लावला नाही. त्या लोकांनी खरंच म्हणजे कॉस्मोसचा रिसर्च केला, स्पिरिच्युअलिटीचा रिसर्च केला, ह्युमन बिईंग्स आणि कॉस्मिक फोर्सेस, प्रकृतीचे वेगळे वेगळे फोर्सेस जे आहेत त्यांचा कनेक्शनचा अभ्यास केला आणि त्या लोकांनी म्हणजे हा सब्जेक्टचा शोध लावला. ते उगीच कारण नसताना ते का ह्याचा शोध लावतील? दुसरं काय की 5,000 वर्षापासून कितीतरी लोक वैदिक ॲस्ट्रॉलॉजीच्या आधारावर आणि माध्यमाने आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करत आहेत. पण मला सांगा, ह्याचं वैदिक ॲस्ट्रॉलॉजीचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे? म्हणजे कसं ते रिस्पॉन्सिबल आहे की या बेसिक प्रिन्सिपलनी तुम्ही एका आम माणसाचं, पर्सनचं भविष्य तुम्ही बघू शकता? हाऊ डू यू बेसिक प्रिन्सिपल वैदिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय आहे म्हणजे देर आर 9 प्लॅनेट्स, 27 नक्षत्रास अँड 12 राशीज. हे कॉस्मिक एनर्जीज आर कनेक्टेड विथ दिस 9 प्लॅनेट्स, 12 हाऊसेस अँड 27 नक्षत्र. हे कॉस्मिक एनर्जीज जे असतात ते ह्या धरतीवरती, ह्या पृथ्वीवरती एव्हरी पर्सनच्या लाईफचं नियंत्रण करतात आणि सगळ्या बाबतीत, म्हणजे लग्नाबाबतीत, एज्युकेशन बाबतीत, करिअर बाबतीत, हेल्थ बाबतीत. तर हे प्रिन्सिपल आहे बेसिकली ॲस्ट्रॉलॉजीचं. आणि बरेचसे ज्योतिषी असतात ते हात बघतात, पामिस्ट्री. तुम्ही पामिस्ट्रीचं प्रॅक्टिस करता का? नाही, पामिस्ट्रीचं प्रॅक्टिस मी करत नाही. पामिस्ट्री पण म्हणजे भाग्य आणि डेस्टिनीचं विश्लेषण करण्याचा सब्जेक्ट आहे. पण पामिस्ट्रीमध्ये काय आहे की हातवरती जे रेखा असतात, म्हणजे त्याला बघून ते विश्लेषण करतात की भाग्य माणसाचं कसं असू शकेल. अच्छा. आणि वास्तू या विषयावर पण तुमचा काही अभ्यास आहे का? वास्तू नाही, वास्तू म्हणजे आपण ऑफिस बिल्डिंग नाहीतर घराचं कन्स्ट्रक्शन आपण कॉस्मिक एनर्जीजच्या अनुसार आपण कन्स्ट्रक्शन करतो. पण त्या विषयावरती मी अभ्यास केला नाही, मी त्याच्या वास्तूचा प्रॅक्टिशनर नाही. आणि बरेच वेळा मी बघितलंय की बरेच जण गाडीचा नंबर एका प्रकारचा घेतात किंवा त्यांच्या नावामध्ये एक अल्फाबेट वाचवतात, न्यूमरोलॉजी म्हणतात. तुम्ही त्या प्रॅक्टिसमध्ये इन्व्हॉल्ड आहात का? हो, न्यूमरोलॉजीच्या प्रॅक्टिसमध्ये मी इन्व्हॉल्ड आहे. न्यूमरोलॉजीचा कॉन्सेप्ट असा आहे की वेगळे वेगळे आकडे जे आहेत आपल्या फोन नंबरमध्ये, कार नंबरमध्ये, घराच्या नंबरमध्ये, त्यांचा कनेक्शन कॉस्मिक एनर्जीज बरोबर असतो. फॅन्टास्टिक. शिंदे साहेब, फार मजा आली आज तुमच्याशी बोलून. थँक्यू व्हेरी मच. तुमच्याकडनं खूप आम्हाला काय काय शिकायला मिळालं. पुन्हा आपण एकदा परत भेटूया.
नमस्कार. थँक्यू मिस्टर अभिजित शिलोत.